आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आपण आलेलो आहोत नैनितालमध्ये। याच्या आधी जर तुम्ही पार्ट बघितला असेल तर आपण नैनितालचे जे पॉप्युलर प्लेसेस आहे ते आपण त्यामध्ये कवर केलेले आहे, जसं की नैनिताल लेक वगैरे। ते बघा आता मी आहे इथलं जे पॉप्युलर प्लेस आहे गांधी चौक, म्हणजे तल्लीताल म्हणतात। तर आज आपण जाणार आहोत इथलं अतिशय फेमस ठिकाण कैची धाम। तर त्याचा पूर्ण टूर आपण बघणार आहोत, म्हणजे तुम्ही कैची धामला कसं जाऊ शकता टॅक्सीद्वारे, त्यानंतर बाईक रेंट करून कसं जाऊ शकता, आणि सगळ्यात कमी खर्चात जर तुम्हाला जायचं असेल बसने वगैरे किंवा सोलो ट्रॅव्हलर असाल तर कसं जाऊ शकता हे सुद्धा मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे। कैची धाम हे नीम करोली बाबांचे जगप्रसिद्ध देवस्थान असून ते उत्तराखंड राज्यातील नैनिताल जवळ स्थित आहे। जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला उत्तराखंडमधील काठगोदाम किंवा हल्द्वानी रेल्वे स्टेशनवर पोहोचावं लागतं। या दोन्ही रेल्वे स्टेशनपासून कैची धाम सुमारे 40 किलोमीटरच्या अंतरावर असून स्टेशन बाहेरून बस, शेअरिंग टॅक्सी किंवा प्रायव्हेट कार अशा विविध पर्यायांद्वारे तुम्ही कैची धामला पोहोचू शकता। अनेक प्रवासी आधी नैनितालला पोहोचतात, नैनितालमधील प्रमुख पर्यटन स्थळे फिरतात आणि मग कैची धामला जातात, कारण नैनितालपासून कैची धामचं अंतर फक्त 18 किलोमीटरचं आहे। नैनिताल विषयी सविस्तर माहिती पाहायची असेल तर नैनितालचा एक डेडिकेटेड व्लॉग आपण आधीच आपल्या चॅनलवर केलेला आहे, तो नक्की बघा। काठगोदामकडे जाणाऱ्या ट्रेनची संख्या तुलनेने कमी असते, म्हणूनच बरेच प्रवासी हरिद्वारला जाणं पसंत करतात, कारण हरिद्वारला भारताच्या विविध शहरांमधून मोठ्या प्रमाणात ट्रेन सोडल्या जातात। हरिद्वारपासून नैनितालकडे जाण्यासाठी बस सेवा सहज उपलब्ध असून बसचं भाडं साधारण 400 ते 800च्या दरम्यान असतं। तसेच तुम्ही प्रायव्हेट टॅक्सी किंवा कार देखील बुक करू शकता। आणि जर तुम्ही विमानाने येत असाल तर उत्तराखंडची राजधानी देहरादून इथे विमानतळ देखील आहे आणि तिथून नैनिताल किंवा कैची धामकडे जाण्यासाठी बऱ्याच सोयी उपलब्ध आहेत। आणि मी आज जी टॅक्सी बुक केलेली आहे, म्हणजे काल पण यांच्याकडनंच केली होती, पण यांचं इंट्रोडक्शन राहिलं होतं। तो क्या नाम सर आपका? मेरा नाम हुआ सर दीपक चंडाला कोटी। और सर ये बता दीजिए, अगर किसी को बस से कम खर्चे में जाना हो कैची धाम तो कैसे जा सकते हैं यहाँ से? वो जाएंगे बड़े भैया जी यहाँ से सबसे पहले भवाली 11 किलोमीटर। ओके। उसके लिए बस का भी सर्विस है। हाँ। वो सरकारी रेट रहता है। ओके। और टैक्सी से जाएंगे तो टैक्सी वाले 100 रुपीज़ लेते हैं यहाँ से भवाली का। हाँ। फिर भवाली से आपको कैची धाम का 100 रुपीज़ लेता है, तो मानिए लगभग 200 रुपये में आप कैची धाम का सर्विस ले सकते हैं। अच्छा। अबाउट तर बघितलं असं तुम्ही कमी बजेटमध्ये किंवा सोलो ट्रॅव्हलर असाल तर तुम्ही असं सुद्धा फिरू शकता। जर तुम्ही इथे कैची धामला किंवा मुक्तेश्वरला किंवा आसपासचे जितके काही प्लेसेस आहे तिकडे जर बाईक रेंट करणार असाल तर यांच्याकडे बाईकची सुद्धा सुविधा आहे। जर स्कूटी वगैरे घेतली तर 500 रुपये, आणि जर मोठी गाडी घेतली हंटर बुलेट वगैरे तर 1000 रुपयेपर्यंत चार्जेस आहे। तसं ते सीझननुसार रेट फ्लक्च्युएट होत असतात, पण तुम्ही माझ्या थ्रू आले सरांकडे तसं मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर त्यांना संपर्क करू शकता। तर फायनली मंडळी स्वागत आहे तुमचं कैची धाममध्ये, आणि हे बघा आपण पोहोचलेलो आहोत कैची धाम जवळ, आणि हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या बाहेर बघू शकता असा एरिया आहे, म्हणजे इथे बघा चप्पल बूट स्टँड आहे, तिथे आपण चप्पल बूट काढणार आहोत। तर आता या गेटच्या आतमध्ये आपण जसं एंटर करू तसं आतमध्ये फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही आहे, साधं मोबाईलसुद्धा अलाउड नाही आहे, फोनवर बोलणं वगैरे सुद्धा अलाउड नाही आहे, इतकं रिस्ट्रिक्शन आहे। एवढ्या पार्टमध्येच तुम्ही फक्त फोटोग्राफी वगैरे करू शकता। तर आता मधलं तर मी तुम्हाला दाखवू नाही शकत, पण दर्शन करून आल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देणार आहे की तुम्ही दर्शन कसं करू शकता, किती वेळ लागतो, काय काय फॅसिलिटीज आहे मध्ये, दर्शन करण्याची काय पद्धत आहे, हे पूर्ण मी बाहेर आल्यानंतरच सांगतो। तर इथे नाही बघा निशुल्क चप्पल स्टँड आहे, तर तिथे आपण चप्पल काढूया। तर हे बघा हाच तो पॉईंट आहे, इथून आपण फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करू शकतो। हे बघा मागे मंदिर, आणि तिथे आता आरतीसुद्धा चालू आहे, कारण की आपल्याला येता येता संध्याकाळ झाली, कारण की आपण आधी मुक्तेश्वरला गेलो होतो आणि मग तिथून आपण आलेलो आहोत कैची धामला। हे बघा इथून अशी लाईन आहे आणि त्यानंतर आपण असं जाऊन इथे पोहोचतो। ॲक्च्युली मेन मंदिर आहे ना ते सफेदवालं आहे, ते बघा ते सफेद मंदिर दिसतंय ना तुम्हाला, ते नीम करोली महाराजांचं मंदिर आहे, आणि हे एक मंदिर आहे, आणि त्यानंतर छोटे छोटे मंदिर आणि हे पूर्ण धाम आहे। आणि बघू शकता इकडे कामकाज सुरू आहे, कारण की सध्या या देवस्थानाची ख्याती वाढतच चाललेली आहे। जसं की तुम्ही बघत असाल सेलिब्रिटी लोकसुद्धा इथे व्हिजिट करतात, त्यामुळे बरेच टुरिस्ट येतात उत्तराखंडच्या बाहेरून, खास करून महाराष्ट्रातून जास्त पब्लिक मला इथे दिसली आहे। म्हणजे नैनितालमध्ये मी जितक्या महाराष्ट्रीयन लोकांना भेटलो तर ते म्हणत होते की कैची धामला आम्ही चाललो आहे, त्यामुळे
कैची धामचं क्रेज आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना जास्त आहे. म्हटलं याचा एक डेडिकेटेड व्लॉग आपण बनवूया. तसं कैची धामला येण्याचा काही प्लॅन नव्हता, पण म्हटलं आता एवढं लांब आलोच आहे आणि कैची धामला नाही आलो तर आपली नैनिताल टूर अधुरी राहील, म्हणून आपण हा प्लॅनसुद्धा ॲड केलेला आहे. तर चला आता जाऊयामध्ये आणि आता इथून कॅमेरा वगैरे टोटल बंद राहील. कैची धाम हे नीम करोली बाबांचे जगप्रसिद्ध देवस्थान आहे. नीम करोली बाबा हे 20व्या शतकातील एक महान संत होते आणि ते हनुमानजींचे एक परम भक्त म्हणून ओळखले जातात. काही लोक तर त्यांना हनुमानजींचा एक अवतारच मानतात. बाबांचे जीवन अत्यंत साधे होते. त्यांनी नेहमी प्रेम, सेवा, करुणा आणि निस्वार्थ भक्तीचा मार्ग दाखवला. सर्वांवर प्रेम करा, कोणाचंच वाईट करू नका, हाच त्यांचा शेवटपर्यंत मुख्य संदेश होता. असं मानलं जातं की कैची धाममध्ये मनापासून केलेला नवस नक्कीच फळ देतो. त्यामुळे आजही देश विदेशातून हजारो लाखो भाविक आपल्या आयुष्यातील अडचणी, ताणतणाव आणि प्रश्न घेऊन इथे येतात आणि मनशांती घेऊन परततात. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे शांत देवस्थान, आश्रमाची साधी जीवनशैली आणि बाबांची सकारात्मक ऊर्जा यामुळे कैची धाम हे फक्त एक देवस्थान न राहता आत्मशांती आणि सकारात्मकतेचा अनुभव देणारं एक पवित्र स्थान बनलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे नीम करोली बाबा मंदिर म्हणजेच कैची धामचं दर्शन आपण केलेलं आहे आणि खूप वेळेवर आलो आपण. संध्याकाळी आरती झाल्यानंतर 6:30-6:30च्या आसपास मंदिर क्लोज होतं. तर हे सुद्धा डोक्यात ठेवा, जर तुम्ही संध्याकाळी येणार असाल तर तुम्हाला दर्शन करायला मिळणार नाही. तर आपलं म्हणजे आपण ज्या लाईनमध्ये लागलो होतो ते ती शेवटची लाईन होते आणि त्यानंतर आरती आपण अटेंड केली आणि त्यानंतर दर्शन क्लोज झालं. तर खूप मस्त दर्शन झालं. संध्याकाळी येण्याचा हा एक फायदा झाला की दर्शन खूप व्यवस्थित झालं, जास्त काही गर्दी वगैरे नव्हती. आणि दुपारी तर खूप गर्दी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं मंगळवारी आणि शनिवारी इकडे खूप गर्दी असते. त्यामुळे शक्यतो मंगळवार किंवा शनिवार व्हिजिट करण्याचं टाळा. आणि मस्त दर्शन झालं. जसं आपण लाईन लावून आतमध्ये जातो, तुम्हाला ते नारंगी कलरचं मंदिर दिसत असेल ते वैष्णव माता मंदिर आहे. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर शिव मंदिर आहे, शंकराची पिंड आहे, शिवलिंग आहे आणि त्याच्या शेजारी लक्ष्मीनारायण मंदिर आहे. त्यानंतर त्याच्या शेजारी हनुमानाचं मंदिर आहे आणि मग थोडंसं पुढे गेल्यानंतर जे सफेद कलरचं मंदिर आहे तेच मुख्य मंदिर आहे नीम करोली बाबाचं. आणि मग थोडंसं पुढे आल्यानंतर तिथे दुर्गा माता मंदिर आहे. तर मस्त दर्शन झालं आणि प्रसादमध्ये इकडे चणे देतात, त्यानंतर कुरमुरे वगैरे देतात. पण आपण जेव्हा प्रसाद घेतला तेव्हा चणे मिळाले आणि त्यानंतर दर्शन क्लोज झालं. तर चला आता जाण्याची वेळ झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. पुढच्या भागात आपण नैनितालचे आणखी काही पर्यटन स्थळे फिरणार आहोत. जसं की इथलं आणखी एक प्रचलित देवस्थान मुक्तेश्वर, त्याचा ट्रेक आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर इथलं टी गार्डन आणि आणखी काही प्लेसेस आपण बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.